8 तुकड्या ज्या आहेत त्या प्रत्येक वर्गासाठी द्यायच्या आहेत. पण मागच्या 8 ते 10 वर्षांपासून आपण पाहत आहोत की ज्यावेळेस उड्डाण तयार झालेला आहे की प्रताप हायस्कूलची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये प्रताप हायस्कूलला कसं त्याला अपग्रेड करता येईल, त्याला सीबीएसई पॅटर्नची शाळा करता येईल का, मराठी सीबीएसई पॅटर्नची शाळा किंवा अनेक कोणत्या रीतीने जेणेकरून एनसीटीचं रोक्ष लावलेलं होतं सगळ्यात अगोदर शिक्षण क्षेत्रामध्ये प्रताप हायस्कूलचं ते कायम राहिलं पाहिजे आणि त्याचं अपग्रेडेशन झालं पाहिजे या अनुषंगाने आमचं महत्त्वपूर्ण पाऊल राहणार आहे. दुसरं म्हणजे आपण पाहत आहोत की प्रत्येक एज्युकेशन सेक्टरमध्ये येणाऱ्या 2030 नंतर मी आपल्याला सांगतो की सिनियर कॉलेजचे विद्यार्थी कॉलेजमध्ये फक्त 2 गोष्टीसाठी येतील. एक म्हणजे सायन्स लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे लायब्ररीमध्ये पुस्तक घेण्यासाठी. आपल्या संस्थेमध्ये आरके बंगालीच्या नावाने आपली एक लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये साधारणतः 90,000 पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. पण ज्याला आपण विद्यार्थ्यांनी संस्थेमध्ये यावं, पुस्तक वाचावं आणि पुस्तक ज्याला आपण म्हणतो की पुस्तकचे जे एंट्रीज आहेत त्या विद्यार्थी संख्येच्या 5% सुद्धा नाही. तर या गोष्टीला जर आपल्याला अपग्रेडेशन करायचं असेल तर शिरपूरमध्ये ज्यावेळी आम्ही अमरीशबाईंना भेटायला गेलो होतो तर अमरीशबाईंनी एक सुसज्ज अशी लायब्ररी तयार केली होती आणि त्या लायब्ररीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाईन ऍक्सेस आणि ऑफलाईन ऍक्सेस हे दोघं ऍक्सेस देण्याचं काम जे आहे त्या लायब्ररीमध्ये ते करत आहेत. तशा प्रकारची सुसज्ज अशी एक लायब्ररी आणि एक सायन्स लॅबोरेटरी संस्थेमध्ये साधारणतः 4.5 कोटी ते 5 कोटीचे आमच्याकडे सर्व इक्विपमेंट्स आहेत. आणि त्या इक्विपमेंटला मेंटेन करण्यासाठी एक पर्टिक्युलर टेम्परेचर मेंटेन करावं लागतं. त्यांना एअर कंडिशन सुविधा द्यावी लागते जेणेकरून त्याचा मेंटेनन्स जो आहे जास्त निघत नाही. म्हणून सुसज्ज अशी एक लॅबोरेटरीसाठी आणि लायब्ररीसाठी अशी एक इमारत बांधण्याचं आमचं सर्व संचालक मंडळाचं मानस आहे. आपण पाहत आहोत की प्रताप कॉलेजचं जो ग्राउंड आहे ते अख्ख्या खानदेशमध्ये जितके पण कॉलेजेस आहेत इतकं मोठं ग्राउंड कुठंच नाही. तर त्या ग्राउंडला त्याच्यामध्ये जी काळी माती आहे ती काळी माती काढून त्याला कसं काही प्रॉपर लेवल करता येईल आणि असं प्रयत्न केला जाईल की प्रत्येक विद्यार्थी जो हॉस्टेलमध्ये राहत आहे तो प्रत्येक विद्यार्थी सकाळी कॉलेजमध्ये येण्याच्या अगोदर त्या ग्राउंडवरती खेळला पाहिजे. अशा प्रकारचं नियोजन सुद्धा संस्था असं करण्याचं मानस आहे. शिक्षणाला महत्व तेव्हाच आहे की शिक्षण केल्यानंतर विद्यार्थ्याला नोकरी मिळते. आपण पाहत आहोत की सर्व ज्येष्ठ संचालक इथं बसलेले आहेत. आपल्या काळामध्ये बीएससीची डिग्री होती, बीकॉमची डिग्री होती, बीएची डिग्री होती. या सर्व डिग्रीमध्ये ऍडमिशनला वेटिंग राहायचं. पण अख्ख्या महाराष्ट्राने पूर्ण हिंदुस्थानमध्ये जर तुम्ही जाऊन चक्कर मारलं तर आजच्या घडीला बीकॉम, बीए आणि बीएससीच्या डिग्रीला महत्व आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त ज्या डिग्री घेऊन विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होईल अशा प्रकारचे कोर्सेस सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. उदाहरणार्थ जो विद्यार्थी बीकॉमचा कोर्स करत आहे त्याला टॅलीचं एक छोटंसं सर्टिफिकेट कोर्स जर आम्ही सुरू करून दिलं तर त्याला आता अकाउंटंट म्हणून 15,000 नोकरी कुठेही मिळते. तर अशा प्रकारचे छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्सेस जे आहेत जे रेग्युलर शिक्षण सोबत विद्यार्थ्यांना घेता येतील आणि ते शिक्षण घेत असताना त्याला नंतर भविष्यामध्ये नोकरी मिळेल अशा प्रकारचे सर्टिफिकेट कोर्सेस जे आहेत ते सुद्धा संचालक मंडळाचे सुरू करण्याचं मानस आहे. मी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे. पण सर्वांची अगोदर माफी मागतो की मागच्या 7 वर्षाचं ऑडिट जे आहे ते संस्थाचं काही कारणांमुळे पेंडिंग पडलेलं आहे. पण मी आजच्या या मीटिंगमध्ये आपला शब्द देतो की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये संस्थेचं ऑडिट रिपोर्ट कंप्लीट करून आपल्या अध्यक्षांच्या साक्षीने आपण आपली वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती आपण कंप्लीट करू.
ऑडिट कंप्लीट न झाल्यामुळे असे बरेचसे विषय जे आहेत संस्थेपातळीवरती की जे आम्हाला नवीन नवीन सुरू करता येत नाही, तशा प्रकारचे कोर्सेस जे आहेत ते कोर्सेस सुद्धा आणण्यासाठी आपला त्रास होतो. तर ते ऑडिटचा विषय जो आहे तो आम्ही येणाऱ्या 6 महिन्यामध्ये ऑडिट्स जे आहेत ते पूर्ण आम्ही कंप्लीट करू याची आपल्याला मी ग्वाही देतो.